परंपरेप्रमाणे याही वर्षी नारायणगडावर दसरा मेळाव्याचं दुसरं वर्ष आहे आणि याच दसरा मेळाव्यासाठी आता मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावर पोहोचले आहेत. अगदी कालपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून थेट रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जरांगे पाटील हे आता नारायणगडावर आले आहेत आणि नारायणगडावर दाखल झाल्यानंतर त्यांनी नगद नारायण महाराजाचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन महाराजांसोबत ते काही वेळ चर्चा करतील आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्या मंचावर जाऊन मराठा समाज बांधवांना भाविकांना संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे यावर्षी दसरा मेळाव्यासाठी जे काही दान येणार आहे, जी काही देणगी येणार आहे ती रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचं नारायणगड संस्थांच्या वतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता याच दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटलांनी 5 दिवस आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि या हैदराबाद गॅझेटियरनुसार आता मराठा समाजाला प्रमाणपत्र देखील देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याचे दुसरं वर्ष आहे. आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर हा पहिलाच मोठा मेळावा असणार आहे, दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, नारायणगड, बीड.